महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट, गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, तर 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। तुर्तास उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। परदेशातून मुंबईत आल्यावर 29 एप्रिलला राज ठाकरे स्वतः भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करायचं हे दोन्ही नेत्यांचं ठरलंय, पुढे जाताना आता भूतकाळाचा विचार करायचा नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यास कायमचं शेतात जाऊ, कायमचं संघाच्या शाखेत जाऊ अशी काहींना भीती, संजय राऊतांचा शिंदे आणि फडणवीसांना खोचक टोला। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ, बीड कोर्टानं सुनावली 23 एप्रिल पर्यंत कोठडी। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या समोर आजची सुनावणी पूर्ण, सुनावणीला डॉक्टर घैसास गैरहजर, तर डॉक्टर घैसास यांना अटक व्हावी भिसे कुटुंबियांची मागणी। सोनं खरेदी करणाऱ्यांचा खिसा आता आणखीन रिकामा होणार, सोन्याचे भाव 1,01,455 रुपयांवर, चांदीचे दरही प्रति किलो लाखांच्या पार। ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन, वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।